ठाणेदार आदरणीय शासनाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। सर्व सब इन्स्पेक्टर्स आणि सर्व कर्मचारी, सर्व विभागातील प्रमुख, गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक सर्वांचं मी शासनाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। थोड्याच वेळात पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे। की मायभूची हाक आहे वैर विसरा आपसाचे, धीर कसल्या बोल द्यावे, धीर खसल्या बोल द्यावे, मायभूची हाक आहे वैर विसरा आपसाचे, धीर खसल्या माणसाला बोले द्यावे साहसाचे, हा जिवाळा हा बंधुता एकात्मता आहे, तुम्ही जोपासा गळानो हे बगीचे माणसाचे। आज या ठिकाणी थोड्याच वेळात पाहुण्यांचं आगमन होणार आहे, तरी आपणा सर्वांना विनंती आहे सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे। या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या विभागाचे आदरणीय उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी साहेब, आपल्या विभागाचे आदरणीय ठाणेदार व्यंकटेश आलेवार साहेब पोलीस निरीक्षक, त्यानंतर अवचार साहेब, बिरांचे साहेब आणि मुख्याधिकारी कापरे साहेब यांच्यासह इतर अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व नायब तहसीलदार मंडळी आणि प्रमुख अधिकारी वर्ग यांना मी निवेदन करतो की त्यांनी मुख्य प्रवेशद्वारामध्ये अतिथींच्या स्वागतासाठी उपस्थित व्हायचं आहे। ठीक 8 वाजता मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा, महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होत आहे। प्रमुख अतिथींचं आगमन झाल्यानंतर भारतीय ज्ञानपीठ त्यांचं बँडच्या गजरामध्ये स्वागत करेल। आपल्या पोलीस उपनिरीक्षक कांचन मॅडम त्यांचा संच घेऊन या ठिकाणी तयार आहे। भारतीय ज्ञानपीठ त्यांचा ग्रुप बँड पथक स्वागतासाठी सज्ज आहे। MS हायस्कूलचा संच वंदे मातरम, राष्ट्रगीत आणि राज्यगीतसाठी तयार आहे। सर्व टीम या ठिकाणी तयार आहेत। उपस्थित सर्व महसूल विभागाचे कर्मचारी, अधिकारी यांना मी निवेदन करतो की आपण आपल्या जागेवर येऊन स्थानापन्न व्हावा। काही क्षणातच या ठिकाणी प्रमुख अतिथींचं आगमन होत आहे। आजचे प्रमुख अतिथी मेहकर आणि लोणार मतदारसंघाचे सन्माननीय आमदार आदरणीय सिद्धार्थ रामभाऊ खरात साहेब यांच्या शुभ हस्ते आजचा ध्वजारोहण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। सर्वांनी आपल्या जागेवर सज्ज असावं। आपल्या विभागाचे आदरणीय तहसीलदार निलेश वडके साहेब यांच्या आधिपत्याखाली हा सर्व कार्यक्रमाचे आयोजन मी करत असतो। काही क्षणातच त्या ठिकाणी प्रमुख अतिथींचं आगमन होत आहे। भारतीय ज्ञानपीठ वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्यश्यामलाम मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, शुभ्रज्योत्स्ना
सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं त्वमहि दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्या दायिनी नमामि त्वां नमामि कमला अमला अतुला सुजला सुफला मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं जय हिंद. जय हिंद. तर flag होता. राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे. सलामी शेष. 1 2 3. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय महाराष्ट्र दिन चिराई हो महाराष्ट्र दिन चिराई हो महाराष्ट्र दिन चिराई हो गाड बाजू शेष. 1 2 3. गाड विश्राम. गाड सावधान. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीती नाम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनाकडे खेळती खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निठळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम
प्रधान जी, यहाँ पर ध्वजारोहण समारोह का कार्यक्रम समाप्त हुआ। आगे के लिए आदेश। घाट विसर्जन। यानंतर प्रमुख अतिथींचं मेहकर वासियांच्या आणि खंडाळा वासियांचे नावे महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं शुभ संदेश. सर्वप्रथम मी आपणास महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे. भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपल्याला समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय ही व्यवस्था मिळालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य हे प्रगती करत आहे. आपणास माहिती आहे की बुलढाणा जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे 25 लाख असून त्यामध्ये सर्वसाधारण शेतकरी वर्गाचा भरणा आहे. मेहकर मतदारसंघामध्ये मेहकर आणि लोणार हे 2 तालुके येतात. या 2 तालुक्यांची परिस्थिती सुद्धा या ठिकाणी शेतकरी बहुलच आहे आणि अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक या दोन्हींचा मिळून सुमारे 83% जो वर्ग आहे शेतकरी तो या वर्गामध्ये मोडतो आहे आणि म्हणून शेती ही आपली मुख्य लाईफलाईन आहे आणि या लाईफलाईनच्या आधारेच आपल्याला पुढचं जे काही प्रगतीच्या अनुषंगानं कामं करायची आहे. एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की मी वारंवार या संदर्भामध्ये दरडोई उत्पन्नाची चर्चा करत असतो. मागील वर्षी बुलढाणा जिल्ह्याचं जे दरडोई उत्पन्न आहे एका वर्षभरामध्ये 1,27,000 वरून ते 1,67,000 पर्यंत त्याची वाढ झालेली आहे आणि सुमारे 17% हे दरडोई उत्पन्नाची वाढ म्हणजे आपल्या शेतकऱ्यांच्या संदर्भात अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि ही जी वाढ आहे ही काही औद्योगिक विकासाच्या माध्यमातून झालेली नसून कृषी क्षेत्रामध्ये जे काही उत्पन्न झालं तो त्यातला एक भाग आहे. आणि दुसरा एक भाग आहे कृषी प्रक्रिया उद्योग. म्हणजे कृषी प्रक्रिया उद्योगातून जास्तीत जास्त आपल्याला या वर्षी फायदा झालेला आहे आणि म्हणून मी मागील वर्षी देखील आणि या वर्षी देखील कृषी विभागाला या संदर्भामध्ये टार्गेट्स दिलेले आहेत. अनेक गोडाऊन्स आपल्याला करायचे आहेत. शीतगृहांचं टार्गेट्स आहेत. काही विशेषतः त्यामध्ये लिंबू असेल, संत्रा असेल, पेरू आणि सीताफळं ही जी आपली या भागामधली जी काही फळबागांची जी पद्धती आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता जास्तीत जास्त वाढ करायची आहे. फळबागांचं लागवड, फळबाग पिकांची उत्पादन घेऊन त्यावर आधारित प्रक्रिया केंद्र करून त्याच्या अनुषंगानं आपल्याला मार्केट लिंक उपलब्ध करायची आहे. या अनुषंगानं कृषी विभाग आणि संबंधित सगळे काम करतील अशी मला आशा आहे. त्याचबरोबर आपलं जे काही पीक पद्धती आहे यामध्ये सुद्धा कपाशी आणि सोयाबीनमध्ये बदल करावा अशा प्रकारची विनंती मी मागच्या वेळेस केली होती आणि त्याचा फायदा म्हणून सोयाबीनला टाळून आपण मका तसंच हळदीच्या उत्पन्नाकडे वळलेलो आहोत आणि म्हणून आपल्याला जो काही बदल आहे पीक पद्धतीमध्ये तो सुद्धा प्रामुख्यानं बदल करावा लागणार आहे. सोयाबीन आणि कपाशीमध्ये आपण शेतकरी आपला अडलेला आहे आणि म्हणून त्यातून आपल्याला बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. या अनुषंगानं सुद्धा आपल्याला बदल करण्याच्या अनुषंगानं माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण पीक पद्धतीमध्ये बदल करण्यात यावा ज्याद्वारे आपलं जे काही उत्पादन आहे ते उत्पादन खर्चावर आधारित आपल्याला चांगलं उत्पन्न मिळेल.
दुसरा विषय असा आहे की अनेक गोष्टी आपण करतो आहोत. या भागातल्या पायाभूत सुविधा यांना घेऊन आपल्याला बरंच प्रगती करायची आहे. मेहकर शहर असेल किंवा लोणार शहर असेल यांना नियमितपणानं पाणी पुरवठा जे काही पिण्याचं पाणी आहे ते देण्याच्या अनुषंगानं सुद्धा आपण प्रयत्नरत आहोत आणि याला यश मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जे काही पायाभूत सुविधा असतील त्यांनाही आपण विकसित करतो आहोत. एक उदात्त हेतू घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. पायाभूत सुविधा बरोबरच मानवी विचाराची पातळी ही सुद्धा आपल्याला उंच करायची आहे. हा महाराष्ट्र आपण नेहमी म्हणतो की संतांचा आहे, शूर पुरुषांचा आहे, महापुरुषांचा आहे. छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या नररत्न असलेल्या या महापुरुषांचा महापुरुष आहे महाराष्ट्र आहे. आणि म्हणून महाराष्ट्र जो आहे त्याची ओळख ही जगामध्ये या देशामध्ये वेगळी आहे. ती ओळख आपल्याला या मेहकर मतदारसंघामध्ये प्रकर्षानं करावायची आहे. आणि म्हणून एकीकडं आपला विकास करत असताना विचाराची जी शृंखला आहे ती सुद्धा आपल्याला अधिक मोठ्या प्रमाणामध्ये शाश्वत करण्याची गरज आहे. मला खात्री आहे की या उदत्त विचारावरती आणि मानवी जीवनामध्ये सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्नरत राहूया. या निमित्तानं मला आणखी 2 गोष्टीची आपल्याला कल्पना द्यायची आहे आणि त्या 2 बाबी म्हणजे एक आहे महाराष्ट्र शासनाने जो काही या ठिकाणी शेतरस्ते बळीराजा शेतरस्ते योजना आणलेली आहे. ही योजना आपल्या ज्या काही पायाभूत सुविधा ग्रामीण भागाच्या राहिलेल्या आहेत त्याचा बॅकलॉग आहे ती पूर्णत्वास नेण्यासाठी मी सातत्यानं विधानमंडळामध्ये आणि अन्य ठिकाणी सगळ्या आविधाद्वारे त्याचा पाठपुरावा केला होता. ही योजना आलेली आहे आणि म्हणून आपल्या मतदारसंघातील तमाम शेतकरी वर्गांना मी विनंती करतो की जे काही बळीराजा पानंद रस्त्यामध्ये आपली सीमांकन ज्या रस्त्यांचं झालेलं आहे किंवा ज्या रस्त्यांचं सीमांकन करायचं राहिलेलं आहे, सीमांकन करणे ही एक अट आपल्याला आहे. सीमांकन झालेले रस्ते आणि जे झालेले नसतील त्याचं सीमांकन करून सगळेच्या सगळे रस्ते आपल्याला बळीराजा शेत रस्ते या योजनेमध्ये घ्यायची आहेत. आणि त्यानंतर जे काही त्या प्रशासकीय मान्यता आणि ती कामं करण्याचा 4 वर्षाचा प्लॅन आहे तो आपण या ठिकाणी सादर करणार आहोत. मला या संदर्भातही खात्री आहे की यामध्ये आपण यशस्वी होऊया. दुसरा आणखी एक महत्वाचा विषय आहे. महाराष्ट्र शासनाने आणखी एक योजना आणलेली आहे ज्याद्वारे 2011 पर्यंत ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि विशेषतः जे हे अतिक्रमण आहे ते निवासी प्रयोजनार्थ आहे, ज्यांचेही अतिक्रमण आहेत यांची संख्या जास्त आहे. मला माहिती आहे या अतिक्रमण धारकांची संख्या जास्त आहे आणि ही अतिक्रमण नियमित करण्यासाठी आणि घरकुले किंवा इतर योजना मिळण्यासाठी अनेक अडचणी उद्भवलेल्या होत्या. आता या संदर्भात शासनाचा गव्हर्नमेंट रेझोल्युशन म्हणजे शासन निर्णय आपल्याला आला असल्यानं या संदर्भात देखील 31 डिसेंबर पर्यंत प्रत्येकाला या संदर्भातली अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. परंतु माझी या निमित्तानं या आपल्या मतदारसंघातील समस्त जनतेला जे अतिक्रमण धारक आहे त्यांना विनंती आहे की अशी अतिक्रमणाच्या संदर्भात आपले अर्ज जर ग्रामीण भागामध्ये असतील गावामध्ये तर ते ग्राम विकास अधिकारी म्हणजे ग्रामसेवक यांच्याकडे देण्यात यावीत. उर्वरित जे काही अर्ज आहेत नगर परिषदांच्या अंतर्गत ते मुख्य अधिकारी यांच्याकडे देण्यात यावेत आणि हे जे अर्ज आहेत तातडीनं आपण जमा करा या अनुषंगानं सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. आणि म्हणून या अशा प्रकारे या व इतर अनेक गोष्टींची आपल्याला चर्चा करायची आहे. MIDCचा जो विषय आहे तो MIDC सुद्धा आपली आता खुली झालेली आहे. यापूर्वी जे काही 21 हेक्टरवरती काही लोकांना प्लॉट्स देण्यात आलेले आहेत त्यांच्या उद्योगांच्या संदर्भात चाचपणी सुरू आहे. त्याचबरोबर 7 प्लॉट्स आज रोजी त्या पोर्टलवरती उपलब्ध आहेत. MIDCचे प्लॉट्स आज रोजी 7 प्लॉट्स उपलब्ध आहेत आणि आणखी 8 प्लॉट्स लवकरच उपलब्ध होणार आहेत. माझी विनंती आहे निमित्तानं की MIDC मध्ये उद्योग व्यवसाय करणाऱ्यांच्या दृष्टीनं त्यांनी या संदर्भामध्ये आपले अर्ज दाखल करावेत आणि MIDC सुरू करण्यासाठी इथे उभं करण्यासाठी आपण प्रयत्न करू. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि बेरोजगार हा आपला मतदारसंघातील विकासाचा अजेंडा आहे आणि हा पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांचे एकत्रित हात कामाला येतील अशा प्रकारची आशा करतो. कष्टकऱ्यांच्या अनुषंगानं आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. आजचा दिवस कामगार दिन आहे आणि म्हणून
मी कामगार आहे आणि तळपती तलवार आहे अशा प्रकारची भूमिका आज सगळ्या कामगारांची आहे. मी कामगार दिनाच्या निमित्तानं तसेच महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे. त्यामध्ये आपलं महाराष्ट्र राज्य आजचा हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त विविध योजनांची माहिती आज या ठिकाणी आपल्याला सन्माननीय आमदार साहेबांनी दिलेली आहे. मी त्यांना धन्यवाद देतो. त्यानंतर 5 मिनिटाचा फोटो सेशनचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर चहापाणी होईल. तर चहापाण्यासाठी सर्वांनी थांबायचं आहे. फोटो सेशनसाठी सर्वप्रथम जिजामाता कन्या विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ध्वजस्तंभावर येतील. सर्व अधिकारी वर्ग यांना मी निवेदन करतो की आपण सर्वांनी समोर यायचं आहे फोटो सेशनसाठी. सर्व अधिकारी वर्ग. आजच्या या हजारो सोहळ्यासाठी पुणेकर नगरीचे आमदार नागरिक नगराध्यक्ष आदरणीय किशोर भाऊ गारवा यांनी सुद्धा उपस्थित आहे. त्यांचं मी शासकीय वतीने आदरपूर्वक स्वागत करतो. मोरे सर यांचं. शकू सर, जयंती सर, सर्वजणी. सर्वांनी या ठिकाणी चहा पाणी घेऊन जायचं आहे. चहा पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. कोणी तसं जाणार नाही ही सर्वांना नम्र विनंती. सर्व मैम ए बेटा थोड़ा मांगे सर. यस सर. ओके सर. ओके. सर्व स्टाफ, सचिन सर, आपण सर्व स्टाफ या. आल्यावर सर प्लीज आपण या फोटो सेशनसाठी. कृपया चहा पाणी घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. बिराजे सर आपण पण या. आता आमची शेत मोरील सर या तुम्ही पण. तो काहीच रॉवर टाकायचा सगळं काय होते सर. रॉवर दादा येस सर होते पटकन मागे येतात सर. नाही सर त्या साईडनं फिरलं तर अजून चांगलं. हा सर तेरे भी येतात सर. नाही सर सर असं अरे मागे हा येतात सर. सर भारतीय नानपीठ ओके या ना. भारतीय नानपीठ फोटो तुम्ही या बरं एकदा फोटो मध्ये या सर वा ना. हो सर.
त्यांना मला बंद करू विद्यार्थी